कबूतरखाना प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी आहे. न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष आहे. कबूतरखाना बंद ठेवण्याच्या निर्णयाला जैन समाजाकडून विरोध होतोय. कोर्टाची बंदी असताना आता कबुतरांना इमारतीच्या छतावर खाद्य देणं सुरूच आहे. त्यामुळे आज हायकोर्ट सुनावणी दरम्यान नेमकं काय म्हणतंय, काय निकाल देतं या संदर्भात हे पाहणं महत्त्वाचं आहे. अधिवेशनामध्ये जेव्हा भाजपचे काही आमदार चित्रा वाघताई आणि इतरही लोकांनी जेव्हा तो मुद्दा मांडला की कबूतरखाना बंद झाला पाहिजे, त्याला उत्तर देत असताना उदय सामंत साहेब म्हणले हो बंद झाला पाहिजे. तो निर्णय तिथं घेतला, मग बंद झाला. काही लोक कोर्टात गेले. कोर्टाने निर्णय हा महानगरपालिकेच्या बाजूला दिला, ते बंदच ठेवा. याच्यात फक्त जैन संघटनेचं एवढंच म्हणणं आहे की जे कबूतर मरतात त्याला काहीतरी पर्याय तुम्ही काढा. आता आमचं एवढंच मत आहे, तर कोर्टाने निर्णय दिला आहे, त्याच्या विरोधात कोणाला तिथं जाता येत नाही. तर सरकार म्हणून तुम्ही ते जैन संघटना आणि इतरही लोक आहेत त्यांच्या बरोबर बसून योग्य असा मार्ग त्या ठिकाणी काढा. विधान परिषदेमध्ये ज्या लोकप्रतिनिधीने हा विषय काढल्यानंतर त्या असलेल्या मंत्र्यांनी उत्तर दिलं, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कारवाई केली. कारवाई केल्यानंतर हा कुठल्या धर्माचा विषय येत नाही, हा आरोग्याच्या विषयासंदर्भामधले कोर्टाची फार मोठी टिप्पणी आहे. आता या विषयाचं राजकीय भांडवल होतं प्रत्येक विषयाचं, हे फार दुर्दैवाचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्याला धार्मिक वाद आता कुठून सुरू झाले. राज्यामध्ये आता कुठलाही एखादा विषय आला की लगेच त्याला धार्मिक वाद निर्माण होतो. हे दुर्दैव आहे. असं आहे की फारच ताणलं जाते. सामंजस्याची भूमिका घ्यायला कोणीच तयार नाही. जर काही रोगराई पसरत असेल तर मनुष्य जीव हा महत्वाचा आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती इतका आग्रही भूमिका कुठल्याही समाजाने घेणं हे समाज हिताचं नाहीये.